झाली निर्घृणपणे। मुंबईमध्ये अभिषेक घोसाळकरांची हत्या झाली। या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे कुठे आहेत? अदृश्य आहेत कुठे? गृहमंत्र्यांनी कुठे असायला पाहिजे? गृहमंत्री विदर्भात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना घेऊन चाय पे चर्चा करत शेतावर फिरतायत। चाय पे चर्चा। महाराष्ट्रातल्या बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चा कोण करणार? चाय पे चर्चा कसली करताय? वर्षा बंगल्यावर मंत्रालयात गुंडांबरोबर चाय पे चर्चा होते, आपल्याला माहिती आहे का गृहमंत्री? ठिकठिकाणी या शिंदे गँगचे आमदार खासदार हे रोज गुंड टोळ्यांबरोबर चाय पे चर्चा करतायत आणि अशा हत्या होत आहेत, अशी अपहरण होत आहेत। अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर आमची मागणी आहे देवेंद्र फडणवीसांकडे, तुम्ही अत्यंत अपयशी गृहमंत्री आहात, तुम्ही अकार्यक्षम गृहमंत्री आहात। तुम्हाला फक्त आमच्यावर टीका करण्यासाठी गृहमंत्रीपद दिलं आहे, तुम्हाला फक्त शिवसैनिकांना तुरुंगात टाकण्यासाठी, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून आमचा छळ करण्यासाठी गृहमंत्रीपद दिलं आहे। महाराष्ट्राची जनता तुमच्याकडे राजीनामा मागते आहे। नसेल तर तुम्ही या राज्याच्या गुंडांना पाठीशी घालणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या लोकांना त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि कारवाई करा। हे अपयश सगळ्यात आधी नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहाचं आहे। त्यांनी अशा प्रकारचं माफिया राज या महाराष्ट्रावर लादलं आहे, हा सूड आहे महाराष्ट्रावर। हे अपयश या राज्यावर लादलेल्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्याचं आहे आणि हे अपयश या राज्याच्या गृहमंत्र्याचं म्हणजे देवेंद्र फडणवीसचं आहे। नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे या राज्याचे गुन्हेगार आहेत, अपराधी आहेत, लक्षात घ्या। ज्या प्रकारचं शासन त्याने आमच्या माथी लादलेलं आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रात गावागावात रक्ताचे सडे पडत आहेत, लुटमार, दरोडे, अपहरण, बलात्कार, हत्या हे वाढलेलं आहे। काय करतात मोदी आणि शहा? त्यांनी हे सरकार लादलंय ना आमच्यावर, त्यांची जबाबदारी नाही का? या मुख्यमंत्र्यांना ताबडतोब काढून इथे राष्ट्रपती शासन इथे लावलं पाहिजे। सरकार बरखास्त करा आणि राष्ट्रपती राजवट लावा। तुमच्या